चांगलंच नाही लागून राहिलं बापा. वावरात काम करू करू कस्तावा आला. लय लय दिवस घरी राहा आणि मग वावरात कामाले जा तर कस्तावा येते. ताप आला बापा मले. चांगलंच नाही लागून राहिलं. जा लागन दवाखान्यात. कितीक वाजले गड्या. झोपलीच आहे मी. उठली नाही आज. उठूशाही वाटत नाही बापा. कायच्यात मन नाही लागून राहिलं. थोडी थोडी सर्दी झाली. पाण्यात ओलवणं, काम करणं. आई आई काय म्हणते आता ये. माय तो उठून बसाले मन नाही होत. काय झालं व? काय म्हणून राहिली? अमाय आज 8 वाजले तरी आई उठली नाही बापा. नाही तेव्हा तर सकाळीच 6 वाजता उठून जाते. आईला उठवायचं काम नाही पडत. आणि आज 8 वाजले तरी आई झोपूनच आहे. झोप नाही झाली काय आईची? नाही झोप तर झाली असं नाहीची. रात्री म्हणे बबिता मी थकली तर सगळं झाकझूक करून झोप जो बाई म्हणे तू आरामात. तर काहून नसून उठली गड्या मग. बरं नसन नाही ताईले. जाऊन पाहतो मी आईच्या रूम मध्ये. आई आई आज उठत नाही का? अव बरंच नाही लागून राहिलं बबिता. कस्तावा आला मले वावरात काम करू करू. 2-3 दिवसापासून वावरात लगातार गेली ना. आणि त्याच्यात कधी कधी पाणी येत ओलही व्हा लागे. तर त्याच्यानं कस्ता आला मले. हात पाय दुखून राहिले आणि चांगलंच नाही वाटून राहिलं आज. तर उठलीच नाही मी. हा काय म्हणूनच मी म्हणून राहिली 8 वाजले तरी आई उठली काहून नाही म्हटलं. आईले बरं नसन म्हणून नाही उठले. आई उठा ना मग. तोंड घेऊन तर धुवा, फ्रेश व्हा. मी चहा बनवतो, चहा घ्या. उठा उठा चहा घेऊन घ्या. लोटून लोटून राहिल्यानं, झोपून झोपून राहिल्यानं आणखी बिमार सारखं लागते. आणखी बिमार पडल्यावानी. उठा तुम्ही, फ्रेश व्हा, हातपाय धुवा, थोडेसे बाहेर निघा, बसा, घुमा. चांगलं वाटन, फ्रेश वाटन. अव कायच्यातच मन नाही लागून राहिलं. असं वाटते झोपूनच राह. हातपाय एवढे दुखून राहिले. लयच दुखून राहिले. आणि पोटऱ्या लयच दुखून राहिले. मालिश करून देऊ काय मग? झेंडू बाम लावून मालिश करून देतो पायाची. बरं दाब बरं पाय थोडेसे. पाय दाब बाप्पा. लय दुखून राहिले पाय तर पाय. हो दाबून देतो. बरं दाबून दे बरं थोडेसे पाय. 5 मिनिट दाबून दे मग करतो काम. ठीक आहे. नाही आई लय पाय दुखून राहिले काय तुमचे? हो ना पोटऱ्यालाही दुखून राहिले. कायच्यातच मन नाही लागून राहिलं. लस पोटऱ्या दुखून राहिले. तर दवाखान्यात चालले जा मग बाबा संग. हो जा लागन ना. 10 वाजता यायच्या संग. सांगजो बरं बाबाले. आई म्हणत होती म्हणा दवाखान्यात जायचं आहे तर आईले घेऊन जा म्हणा 10 वाजता. ठीक आहे. नाही सांगतो मी बाबाले. आता शेण टाकायला गेले बाबा. बरं ठीक आहे ना. आल्यावर सांगजो. नाही मी लवकर लवकर स्वयंपाक बनवतो. तर जेवण खाऊन करून चालले जाता दवाखान्यात. मग अजून तिकडे किती टाइम लागते काय नाही. दवाखान्यात बी नंबर लावा लागते ना. मला तर भूकही नाही यावं बबिता. काही खावायचं मनही नाही होत. माझ्यासाठी काही जास्त बनवजो नको. तुमच्यासाठी बनव स्वयंपाक. माझ्यासाठी दलिया बनवून देजो. नाही तर मग थोडीशी खिचडी टाकून दे. खिचडीच बनव. लक्ष्मीला येऊन जाते आणि मला येऊन जाते. बरं ठीक आहे. नाही मग खिचडीच बनवून देतो मी. हो खिचडीच मांडून दे थोडीशी आमच्यासाठी. आणि आज याले पाठवलं नाही शाळेत. गेला नाही का या? घरीच आवाज येऊन राहिला त्याचा. गेलाच नाही आई आज. किती उठवलं मी त्याले. 6 वाजतापासून उठून राहिली. उठ रे बाबू उठ रे बाबू. पण नाही उठत तो. ऐकतच नाही. तुम्हालाच ऐकते. आज तुम्ही झोपून राहिले तर तोही झोपून राहिला 8 वाजेपर्यंत. उठलाच नाही. बरं जाऊ द्या आता. नाही गेला तर सोमवारी पाठवतो शाळेत. हो पाठवून ना. सोमवारी तर पाठवूनच त्याले. सोमवारी गी नाही ठेवत घरी. बरं राहू द्या आता. आता पाय नको दाबू. चाय बनव. दाबून देतो. नाही अजून 5 मिनिट. राहू दे ना. राहू दे आता. चाय बनवून घे. चायचा टाइम झाला ना. हो बनवतो ना. बबिता चहा मांड म्हटलं तुले तर काय करून राहिली तू इकडे आई जवळ? अव पाय दाबून देऊन राहिली मी आईचे.
आईचे पाय दुखून राहिले, बरं नाही वाटून राहिला जाईले. आई अंग तर गरम आहे. हो रे, अंग गरम आहे ना. आणि ह्या सर्दीच्यानं बी अंग गरम लागते ना. अजून जास्तच अंग गरम लागते सर्दीच्यानं. तो सांगत बी नाही मग सकाळपासून. तापाची गोळी नसती आणून दिली काय? झोपलीच आहे. आईनं तर सांगितलं नाही, पण तुम्ही आईले विचारत नाही काहीजीले काय झालं बा, काहून आज रूमच्या बाहेर नाही आली. तुम्ही विचारपूस नाही करत. तर सकाळी उठलो आणि उठल्याबरोबर तिकडेच गेलो मी सुनील भाऊच्या घरा इकडे. म्हटलं चालता काय बा कामाले, विचारपूस कराले, तर तिकडेच बसलो. मग मी जमते मारलो आता घरी आल्याबरोबर तुले म्हटलं चहा मांड, तर तू इकडे आली आईच्या खोलीत. तर तू या मागं मागं मी आलो. मग काय करून राहिली बा म्हणून इकडे. आई चाल जो दवाखान्यात, 11 वाजता चाललो जो. काहून आज कामाला नाही जात? आजच्या दिवस नाही जात मी. दवाखान्यात चालणं तू. कामाचं काय, उद्या चाललो जाईन मी. आज नाही जात मी कामाले. आज दवाखान्यात चाल जा, दवाखान्यात नेतो मी. काहून पाय दुखून राहिले काय आईचे? हो, पोटऱ्या दुखून राहिले म्हणते ना आईचे. पोटऱ्या दुखून राहिले आणि चांगलंच नाही वाटून राहिलं आईले सर्दीचे. आणि कायच्यातच मन नाही लागून राहिलं म्हणते. गळल्यासारखं लागून राहिलं पूर्ण. तर घेऊन जा आईले आणि सलाईन गिलाईन लाव जा. मी नाही लावणार, डॉक्टरले सांगन सलाईन लावाले. हो, माय बी म्हणणं तेच आहे का आईले दवाखान्यात घेऊन जा आणि एखादी सलाईन लावून दे जा. चांगलं वाटन आईले. बरं ठीक आहे. नाही आई, तर तू तयार राहायचो अंग पाय धुवून जेवण खाऊन करून. 11 वाजता निघून जाऊ आपण. अंग गरम गरम लागून राहिलं आईचं. आई अशी तापात झोपून नको राहत जाऊ. तापगीप राहते तर सांगत जाय आम्हाले. खोलीत एकटी एकटी झोपून राहतं. आई 11 वाजेपर्यंत करून ठेवजो मग तयारी. अंग पाय धुवून जेवण खाऊन करून निघून जाऊ मग 11 वाजता. कामाले जात असन तर जाणं तू कामाले. घेऊन जाईन मी तुझ्या बाबाले. बाबाचं खरं आहे का? नेते नाही नेत, नाही तर चालले जाईन वावरात. मी नेतो ना दवाखान्यात. चाल ना तू. कामाचं काही टेन्शन नको घेऊ. कामं चालूच राहते. अन बबिता चहा बनव बरं आता. कडक चहा बनवजो मस्त. अद्रक जास्त टाक. आणि आईसाठी स्पेशल चहा बनवजो. हळद अद्रक टाकून मस्त गुळाचा चहा बनव. बरं ठीक आहे ना, बनवतो. हो बनव. आईचे पाय मी दाबून देतो. ठीक आहे, दाबून द्या. मी बनवून आणतो चहा. बर. आई तळपायाची मालिश करून देऊ का मस्त तिळाच्या तेलानं? राहू दे ना आता. कायले मालिश करा लागते. बबितानं झेंडू बाम लावून दिलं ना पायाले. दाब तसेच पाय दाब. झेंडू बाम लावलं तर काय होते? पायाले लावलं असन तिनं. तळपायाची म्हटलं, तळपायाला मस्त तिळाचं तेल लावतो आणि मालिश करून देतो. तिळाचं तेल गरम राहते. तिळाच्या तेलानं मालिश कर, चांगलं लागन मग अजून. सर्दी ये ताप घे बसून जाईल. करून मागा लागन बबिताले मालिश. मी करून देतो. नाही आता रिकाम असता मी करून देतो मालिश. राहू दे ना. ब्रश नाही केला रे आज. ब्रश करू काय गड्या? करून घे ना. ब्रश कर, चहा घे. चहा संग 2 बिस्किट खाय, चांगलं वाटन. बरं राहू दे मग. पाय नको दाबू. ब्रश करतो, तोंड धुतो आणि चहा घेतो. बरं उठ मग. हो. चाल गड्या, पटकन चहा बनवतो आणि मग लवकर लवकर स्वयंपाक बनवून घेतो. नाश्ता काही बनवत नाही. आईले चहा बनवून घेऊन देतो. आशा, झाला का स्वयंपाक? हो झाला ना प्रीतीताई, स्वयंपाक झाला. चालतो ना मग आज कामाले? हो येऊन राहिली ना, कामाला येऊन राहिली. 9:30 वाजता निघा लागते ना घरून. हो 9:30 वाजता निघा लागते. तर अर्धा घंटा टाइम आहे. तर जेवण करून घ्या, डब्बा गिब्बा बांधून. 9:30 वाजता ऑटो येते. तर राय मग तयारीत. तुमची झाली काय तर तयारी? हो माझी तयारी झाली ना. म्हटलं एक वेळा सांगून देतो बा सगळेले 9:30 वाजता ऑटो येते म्हणून. तर कर मग लवकर लवकर. आणि काय बनवलं स्वयंपाकात? वांग्याचं भरीत? हो बा, वांग्याचं भरीतच बनवलं आणि 2-4 भाकरी बनवल्या. विचारच येते ना, सकाळ झाली तर कायची भाजी बनवा, संध्याकाळ झाली तर कायची भाजी बनवा. त्याच्यानं म्हटलं आता भरीतच बनवून घेतो. हा काय, तर जास्त वाजता घेजो मग डब्यावर. मला देजो थोडीशी भरीत. आणि मी ना आलूची भाजी बनवली आज, तर घेजो माझ्याजवळची. ठीक आहे ना प्रीतीताई, घेईन ना तुमच्यासाठी घेईन. हो मला आवडते ना वांग्याचं भरीत भाकरी. आवडते ना. तर देऊ काय मग वाटेत? घेऊन जा थोडीशी. नाही आता नको देऊ, आता नाश्ता केला मी.
दीड पोळी आणि थोडीशी भाजी जेवण करूनच आले मी इकडे. मग अजून ऑटो येऊन जाईन म्हटलं तर जेवण करायला टाइम नाही भेटणार, त्याच्यानं मी जेवण खाऊन करूनच निघाली आता. तर राय मग तयारीत, इकडे जाऊन पाहतो मी आपल्या सरूबाईच्या घरा इकडे. बरं जाऊन पहा ना. हो हो, आणि मंदाताईच्या घरा इकडे जाऊन पाहा लागन. ते बी काय करून राहिलं काय नाही तर मग म्हणून मला कपडे धुवायचे आहे, मग हे आहे ते आहे, कामं सांगत राहते ते वेळेवर. हो सांगून द्या, लवकर लवकर करा म्हणा तयारी. आणि शांता काकूच्या घरा इकडे जाऊन पाहणं, येत असन कामाले तर. काय माहित गड्या काकूचे कामं झाले का नाही झाले तर वावरातले. वावरातच जाय, जाऊन तर पहा, खाली असन तर येऊन जाईन आपल्या संग, नाही तर नाही येणार. हो तशी करतो, जाऊन पाहिले काय हरकत आहे. जातो मग मी घुमत फिरत तिकडे शांता काकूच्या घरा इकडे. कर मग तू तयारी लवकर लवकर. हो हो. काकू, शांता काकू. अम्मा काकूचं काऊन लहानचं तोंड झालं? काकू काय झालं? बरंच नाही लागून राहिलं, कस्तावा आला मले. हाव काय कस्ताव आला तुम्हाला? तर दवाखान्यात नाही गेले मग? जाईन ना आज प्रकाश संग 11 वाजता जाईन मी. काय म्हणत होती? काय नाही बा, मी म्हटलं शांता काकूचे वावरातले कामं झाले का नाही झाले तर विचारतो म्हटलं. खाली असन तर चाल जा म्हणत होती आमच्या संग पराठीले खाट टाकाले. आली असती पण आता येत नाही मी 8 दिवस, मग पाहिन चांगली होईन तेव्हा. ठीक आहे ना, मी तर सहज आली होती, मला माहित नाही काही तुम्हाला ताप आला म्हणून. तर गोळ्या गिळ्या नाही घेतल्या मग तुम्ही? नाही, आता जाईन ना दवाखान्यात, तेव्हा घेईन गोळ्या. हाव काय? मी तर अशीच आली, आशाच्या घरी गेली होती. आशा म्हणते जाऊन बा म्हणते प्रीतीताई शांता काकूच्या घरा इकडे खाली आहे का वावरात कामं चालू आहे तर विचारून घे जा म्हणते. खाली असन तर आपल्या संग घेऊन जाऊ म्हणे. त्याच्यानं म्हटलं चाल गड्या, जाऊनच पाहतो, टाइम आहे तर. 9:30 वाजता जातो ना मी कामाले, तर चाल म्हटलं येतो काकूच्या घरा ऐकून. काळजी घेत जा ना तब्येतीची. अहो काळजी घेतो, पण या 2-3 दिवसापासून लगातार वावरात आणि वाकू 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 काम करणं चालू होतं. त्याच्यानं कंबरही दुखते आणि हातपाय बी लय दुखून राहिले. आणि पाणी आहे तर पाण्यात बी लावच ना मी. माहिती यायले म्हणावं थांबून जा, काय होते लाव ना, काय होते लाव ना. असं होते, मग ऐकत नाही तर. नाही तर काय मग, जास्त लोभ नाही करा लागत. त्याच्यापेक्षा 2 बाया लावल्या असता तुम्ही तर तुमचं काम नाही झालं असतं काय? का 2 दिवसात काम झालं असतं तुमचं. आणि आता तुम्ही स्वतः वावरात गेले, मेहनत केली ना, आता बिमार पडले. आता तेच रोजाचे पैसे वाचवले तुम्ही, 500-600 रुपये वाचवले, पण तुम्ही बिमार पडले ना. आता बिमारीले त्याच्यापेक्षा डबल न पैसे लागन. काय परवडून राहिलं तुम्हाला? 500-600 रुपये वाचवायला गेले तुम्ही, पण आता ते पैसे दवाखान्यात चालले ना. तसं नाही आहे, आता म्हटलं थोडंसं काम आहे, घरच्या घरी करून घेईन बा. हाव काय? बस ना. या ना प्रीतीताई बसा. नाही वहिनी, आज बसत नाही, बसायला टाइम नाही आहे. काहून बा, कुठे चालले तुम्ही? कामाला जा लागते ना, बाहेर गावी जाऊन राहिलो आम्ही. तर म्हटलं या बा शांता काकूला भेटून. नेतो म्हणत होती आमच्या संग कामाले, पण तुमची सासू तर बिमार पडली. हो आता येत नाही आई 8-15 दिवस तुमच्या संग कामाले. हो ना, आमची मैत्रीण बिमार पडली बापा. आम्ही वाटच पाहून राहिलो का काकूचे कधी कामं होते ना कधी आमच्या संग येते. 2-3 दिवसापासून वाट पाहणं चालू आहे. काकूचे कामं झाले नाही का वावरातले, काकूचे कामं झाले नाही का वावरातले, कोणी विचारते. आज मला आशानं पाठवलंच ना, जाऊनच पाय म्हणते प्रीती, तू जाऊनच पाय म्हणे काकूच्या घरा इकडे. हाव काय? सगळे जण आठवण करते ना आईची. हो ना, काकू राहत नाही तर गमत नाही आम्हाला. आता काकूले बरं नाही आहे, आता काय माहित आता कधी येते आमच्या संग. हो सांगता नाही येत, 8 दिवसही लागू शकते, 15 दिवसही लागू शकते. तोपर्यंत तर आमचे कामच होऊन जाईन तिकडले. वहिनी घ्या म्हटलं मग काकूची काळजी. हो घेतो, नाही तर काय मग घ्याच लागते ना काळजी आता. तरी ताईचे पाय घे दाबून दिले, पाय दुखून राहिले तर मस्त झेंडू बाम लावून मालिश करून दिली पायाची. आईले म्हटलं आराम करा, तरी आई इकडे येऊन बसल्या. हाव काय? काकू करा मग आराम, दवाखान्यात जा जा. माझा बी टाइम झाला बाप्पा, मी जातो कामाले. हो वहिनी घ्या मग काळजी. हो हो. चाल बाप्पा येतो. पा बरं आई, तुम्ही घरीच घरी आहे तर आठवण येऊन राहिली म्हटलं सगळेले तुमची. हो शांती आहे, चालतं ना मग दवाखान्यात? प्रकाश नेतो म्हणते ना दवाखान्यात. प्रकाश संग चालली मी. तुम्ही वावरात चालले जा जा. काऊन कामाला नाही जात आज प्रकाश? नाही बाबा आज नाही जात ते. आईले घेऊन जातो म्हणे दवाखान्यात, उद्या जाईन म्हणे कामाले. हो काय? तर ठीक आहे मग, तो जाते तर मग मी काही जात नाही, वावरात चाललो जाईन. हो आज जाऊन नाही राहिले, आज सुट्टी काढली ते ना. तो सलाईन लावून घेजो मग. हो लावून ना, आईले म्हटलं मी तेच म्हणून राहिली सलाईन लावून घे जा, तर लावून म्हणते आई. अन बाई झाला काय स्वयंपाक? बाबा पोळ्या बनवायच्या, बनवतो पटकन पोळ्या आणि देतो मग तुम्हाला ताट वाढून. बरं ठीक आहे ना, बनव मग पोळ्या बनव आणि दे ताट वाढून. मी बी जेवण करतो
आणि चालला जातो मग वावरात. आणि डब्बाही देतो बांधून. दुपारी काही येत नाही मग घरी जेवण करायला, जाणं येणं केल्यापेक्षा वावरातच जेवण करन. हो घेऊन जा ना डबा. हो हो. बबिता बनव मग पोळ्या. हो आई बनवतो ना. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.